समजा एक उत्तम प्रतीचं म्हणजेच आंब्याचं बी कोय जर आपण खडकाळ जमिनीवर टाकलं तर त्याचा विस्तार होणार का? तर अजिबात नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले. या ओवीतून अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक आणि आपण पाहणार आहोत एक व्यावहारिक सिद्धांत. हे पहा, एका सुपीक जमिनीमध्ये म्हणजेच सुक्षेत्री उत्तम दर्जाचं बीज पेरलं असता ते बीज आपल्या नैसर्गिक क्षमतेनुसार अंकुरतं, त्याचा मोठा विस्तार होतो. त्याचप्रमाणे जर माणसाचं अंतःकरण शुद्ध असेल आणि त्याला योग्य विचारांचं अधिष्ठान मिळालं तर त्याच्या जीवनात ज्ञानाचा आणि आनंदाचा विस्तार आपोआप होतो. म्हणजेच काय, बी जर तुम्ही मशागत केलेल्या सुपीक जमिनीमध्ये पेरलं तर त्याला खत पाण्यानं योग्य पोषण वातावरण मिळू शकतं. मग ते छोटंसं बी एका महावृक्षात रूपांतरित होतं आणि हजारो फळं देतं. सोप्या भाषेत सांगू, योग्य ठिकाणी म्हणजेच पात्रतेनुसार केलेली गुंतवणूक किंवा पेरणी ही नेहमीच बहुगुणित होऊन परत मिळत असते. हाच नियम ज्ञानाला लागू होतो. जेव्हा कोणी एखादा सद्गुरू एका सुसंस्कारित शिष्याच्या कानी उपदेश सांगतात तेव्हा त्या शिष्याच्या आयुष्यात ज्ञानाचा वटवृक्ष उभा राहतो. तात्पर्य काय, तर बीज लहान असलं तरी क्षेत्र म्हणजेच जमीन उत्तम असेल तर त्याचा विस्तार अफाट होतो. नसता मूर्खांना कितीही उपदेश करा, त्याचा काहीही उपयोग होत नाही. रामकृष्ण हरी.